संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरया मज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि त्रिशरणेन सति पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा प्रमादेन शीलसम्पादेत्वा धम्मं नमामि संघं नमामि पूज्य बुद्ध आणि त्यांचा संघ पद्य बुद्धं नमामि सुखी हो धम्मं नमामि संघं नमामि तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रथम पंचांग प्रणाम। तसेच संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन। संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक अध्यक्षा ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्याही अश्वगतीने चाललेल्या धर्मकार्यास त्रिवार वंदन। संस्थेचे कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे सर्व डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार सर्व वंचितांचे नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनाही सस्नेह जय भीम। आपली शाखा विजय रणस्तंभ पेरणे पाटा यांची सर्व कार्यकारिणी यासही माझा जय भीम। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक बालिका यांनाही माझा जय भीम जय भीम। तर आज आपण या सांगता समारंभाला सुरुवात करत आहोत। त्यासाठी आपण कार्यक्रमाची सुरुवात ही आपल्या आदर्शांचे पूजन करून सुरुवात करतो। त्यासाठी मी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला हार फुल अर्पण करण्यासाठी पूजनीय बनते डॉक्टर सुमेध मोदी यांना विनंती करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय या शाखेचे अध्यक्ष आदरणीय वास्तिक सर या कार्यक्रमाचे अध्यक्षपद घोषवतील अशी मी त्यांना विनंती करतो। आत्ताच आलेल्या सूचनेचं मी पूर्णपणे अनुमोदन करतो। आदर्शांना वंदन। उपस्थित सामनेर संघ त्यांना सुद्धा वंदन। उपस्थित उपासक उपासिका जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी आणि गावकरी मंडळी सगळ्यांना माझा जय भीम। आता जे माझं नाव सूचित करण्यात आलेलं आहे ते पद मी स्वीकारत आहे। जय भीम नमो बुद्धाय। कार्यक्रमाला समोर जात असताना तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला हार फुल अर्पण करण्यासाठी
आपल्याला लाभलेले पूजनीय पंडित डॉक्टर सुमेध बोधी यांना मी विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान बुद्धाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे. तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदना सुक्त पठण याद्वारे करणार आहोत. त्यासाठी मी याचना करत आहोत. त्यासाठी मी पूजनीय पंडित डॉक्टर सुमेध बोधी यांना बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आणि त्यांचा संघ परत बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ओकास्मन्दामि वन्ते द्वारकैनं कथं सभ्यपुरादं खमतु मे भन्ते द्वितीयं ओकास्मन्दामि वन्ते द्वारकैनं कथं सभ्यपुरादं खमतु मे भन्ते तृतीयं ओकास्मन्दामि वन्ते द्वारकैनं कथं सभ्यपुरादं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते शरणेन सदी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं हेतुमे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते शरणेन सदी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं हेतुमे भन्ते तृतीयं ओकास अहं भन्ते शरणेन सदी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं हेतुमे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि
तृतीयम्पि पुत्रं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि त्रिशरणगमनः सम्पूर्णा पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरया मज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि त्रिशरणेन सति पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा प्रमादेन शीलसम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सुखी हो मंगल हो कल्याण हो. माझं नाव बनते यश. सबका मंगल हो, सबका कल्याण हो. विश्वाला धम्माचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना माझा पंचांग प्रणाम. तसेच इथे उपस्थित सर्वांना माझा जय भीम. माझे नाव बनते अनिरुद्ध आहे. इथे आल्यापासून माझ्यात खूप बदल झाले आहे. तसेच आमचे प्रिय शिक्षक सुनील आवचार सर, वासनिक सर, वाघमारे सर तसेच सर्व गुरुजींनी आम्हाला चांगले सवय लावले. तसेच चिवराचे महत्व, वंदना, गाथा सर्व शिकवले. सर्वात महत्वाचे तथागत गौतम बुद्धांचे चारित्र्य सांगितले. तसेच 22 प्रतिज्ञा, 75 शिकिया सांगितल्या आणि ते हे सगळं सांगितलंय आम्हाला. त्याचा मी माझ्या पुढील जीवनात प्रचार करेन, माझ्या पुढील जीवनात उपयोग करेन. तसेच सर्व उपासक उपासकांनी ज्यांनी आम्हाला अन्नदान दिले व तसेच सर्व गुरुजी ज्यांनी आम्हाला एवढे चांगले शिकवले त्यांना माझा साधुवाद. तसेच एवढं बोलून मी इथे थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, सुखी हो. अखंड विश्वाला मध्य मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध व तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रतिभांना माझे पंचांग प्रणाम. व तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संरक्षण आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धम्म कार्यास माझा त्रिवार वंदन. मी हे 5 दिवस कसे गेले हे मला कळालेच नाही. मी
माझे नाव सारीपुत्त असे होते. माझे नाव सारीपुत्त असे आहे. हे 5 दिवस कसे गेले ते आम्हाला कळलेच नाही. आणि पहिला दिवस तर असला कठीण गेला की आम्हाला असं वाटले की हा दिवस खूप मोठा झाला. आणि आम्हाला वाघ सर आणि सावळे सर हे पहाटे 4:30 वाजता उठवायला यायचे. 4:30 वाजता उठवायला यायचे आणि 4:30 वाजता उठवायला यायचे. आणि मग त्याच्यानंतर आमचं सर्व काही झालं ना. आणि सर्व काही झाल्यावरती अवचार गुरुजी यायचे आणि ते आम्हाला चारिका चारिकाला न्यायचे. ध्यान साधनेला बसवायचे आणि अं, गाथा गाथा सुक्त हे सर्व पाठ करून घ्यायचे. आणि ते आमचे काही सुत्ते व काही गाथा पाठ पाठ पण झाले होते. आणि आणि आम्हाला आम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशी खूप म्हणजे आम्हाला काय माहितीच नव्हतं ना. तर मग अं, आमचे मार्गदर्शक वामन वाघमारे गुरुजी, सुनील अवचार सर, वासनिक सर व खंडे काका, अवचार सर हे सर्व आम्हाला खूप छान असे विलीन करून टाकत होते. आणि आम्हाला काही घरच्यांची आठवणच येत नव्हती. एवढं बोलून मी माझ्या मनाबद्दल संपवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. कल्याणाचा मार्ग दाखवणारे कारुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना प्रतिमांना माझं त्रिवार वंदन. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संरक्षक आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या समाजकारण्यास देखील माझे त्रिवार वंदन. मी भन्ते कवडीन्या संघाचा संघनायक. या 5 दिवसाच्या कालावधीत आम्हाला कुठल्याच गोष्टीचे वळण नव्हते, फार सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत. पण आमचे मार्गदर्शक वामन वाघमारे सर, सुनील अवचार सर, खंडे काका, वाघ सर, सावळे सर या सगळ्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. चिवट प्रदान कसं करायचं, बाहेर गेल्यावर गावात कसे वावरायचे, काय करायचे, प्रत्येक गोष्टीचं त्यांनी महत्व आम्हाला समजवले. प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. आम्हाला काय लागते काय नाही लागत त्या गोष्टीत सुद्धा त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आमचे गुरु भन्ते सुमेध बोधी यांनी देखील आम्हाला पहिल्या दिवसापासून धम्माचा प्रचार व प्रसार कसा करायचा हे देखील सांगितले. आम्हाला शिवर सुद्धा नेसता येत नव्हता, तरी त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीचं अनुशासन काय असतं ते सगळं सांगितलं. भंत्याचं जीवन कसं असतं ते देखील त्यांनी आम्हाला सांगितलं. सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. सर्वांना जय भीम. माझे नाव पंचे राहुल आहे. ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा विजयनगर आयोजित बाल संस्कार शिबिर यात मी पण होतो. पहिल्या दिवशी मला काही करमत नव्हते, पण दुसऱ्या दिवशी आम्हाला शिकवायला चंद्रकांत गायकवाड गुरुजी आले. त्यांनी आम्हाला शिकवले की चिवटचे महत्व काय असतात, श्रावणीर म्हणजे कोण हे सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला अवचार गुरुजी आले. त्यांनी सांगितले 22 प्रतिज्ञा म्हणजे काय, त्यांचे अर्थ व 75 शिक्के हे सुद्धा सांगितले. व त्यानंतर आम्हाला शिकवायला वासनिक सर आले. त्यांनी गौतम बुद्ध यांचा चरित्र सांगितला. त्यानंतर वामनजी वाघमारे गुरुजी आले. यांनी आम्हाला शिकवले गौतम बुद्ध यांचं चरित्र 2 व त्यांनी जे विचारलेले भिक्षूंना 10 प्रश्न, ते प्रश्न व त्यांचे उत्तर सांगितले. त्यानंतर आम्हाला शिकवायला चारिकेला आम्हाला अवचार गुरुजी घेऊन जायचे. सकाळी आम्ही जायचो चारिकेला, त्यानंतर यायचो व आम्हाला नाश्ता द्यायचे. यांनी पण आम्हाला नाश्ता दिलेला आहे. त्यांचे सर्वांचे साधू मंगल करतो. एवढे बोलून मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना मी पंचम प्रणाम करतो व आमचे गुरुजी यांना पण त्रिवार वंदन करतो व इथं जमलेले सगळे उपासक उपासिकांना माझा जय भीम. माझे नाव भंते आनंद आहे. भंते आनंद आहे. माझं या संघाचं जुडणं एक मंगलमय आणि मंगल कार्य होतं. मंगल कार्य होतं. प्रथमतः मी सगळ्या आमचे गुरुजी आहेत त्यांचा धन्यवाद करतो ज्यांनी आम्हाला त्रिशरम पंचशीलम 22 प्रतिज्ञा व इत्यादी ज्ञान दिलं आणि भंतेंचं ज्यांनी आम्हाला दीक्षा दिली. सुमित बोधे यांनी आम्हाला दीक्षा दिली व 75 शिख्यांचं पालन करणं शिकवले. चिवर कसं घालावे, चिवरचे महत्व काय आहे, चिवर घातल्यानंतर कोणते नियम पालन करावे हे सगळं सांगितले. आम्ही 75 नियम व 10 दशशीलचं पालन केलं. साधू साधू साधू. विठ्ठलची स्टोरी सांगतो. 3 भाव होते. पहिल्या भावाने केस काढून पाणीमध्ये फेकले आणि तो तथागतांचे बिच्छू झाला. आणि मग नंतर ते पाणीमध्ये भात दुसऱ्या भावाकडे गेले आणि त्याला वाटलं की माझ्या भावासोबत काही तंगबिंग झालाय का. तो तिकडे गेला तर त्यांना तथागतांचा बिच्छू संघ दिसला. त्याला तथागतांचे विचार शिक्षण आवडले आणि तो पण त्याचे बाल कापून नदीमध्ये फेकले. आणि मग त्याचा जो तिसरा भाऊ होता त्याच्याकडे ते बाल गेले आणि त्याला वाटलं की हे तर माझे लास्टचे 2 भाऊ आहेत ते बाल सारखे दिसत आहे. तर तो गेला तिकडं आणि तेव्हा बघितलं तर तिकडे तथागतांचे बिच्छू ते शिक्षण घेत होते. तर तेव्हा तो त्यांचं बघत होता आणि त्याला पण ते विचार आवडले आणि तो पण बिच्छू झाले. त्यांचे 20 लोक होते. तसेच झाले कश्यप पंथी, कश्यप, नदी कश्यप, उर्वला कश्यप. शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना माझा पंचांग प्रणाम. माझे नाव बनते महानाम आहे. माझा पुनर्जन्म 24/5/2026 रोजी झाला. आम्ही सर्व 5 दिवसांसाठी या बाल श्रावणी शिबिरामध्ये आलो. तिथे आम्ही मोबाईल टीव्ही यासारख्या प्लॅटफॉर्म पासून दूर राहत होतो. तेथे आम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवले की चिवर कसे धारण करायचे, वंदना कशी बोलायची, तथागतांना वंदन कसे करायचे, पंचशील व 22 प्रतिज्ञा ज्याचं मी पालन करेन याच्या पुढेही. तसेच आम्हा सर्वांना चांगले वळण लावले की रोज सकाळी पहाटे उठून स्वतःचे काम स्वतः करायचे जे पुढील आयुष्यात उपयुक्त राहील. व तसेच मी माझ्या पुढील आयुष्यात आमच्या धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संकल्प करतो व आपण सर्वांनी माझे मनोगत शांतपणे ऐकण्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी राहील. जय भीम, जय बुद्धाय. बुद्धा वंदामि सपदा बुद्धं नमामि.
हेच धम्म अतीताचा हेच धम्म नागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सपदा धम्मं नमामि हेच संघातीताचा हेच संघानागता पचुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सपदा संघं नमामि साधु साधु साधु. थोड्या वेळ थोडी खासी येते तर हे बंद करायचं. आज आपल्या या पेरणे फाट्याला ऐतिहासिक असा कार्यक्रम घडलेला आहे. कारण ह्या शिबिराला एवढं ऐतिहासिक महत्व निर्माण झालेलं आहे. एवढे सुंदर असे मुलं ज्यांनी आपल्या संघाला दान केले 5 दिवसासाठी, त्या आई वडिलांचे मी प्रथम अभिनंदन करतो. त्यांनी खूप मोठं पुण्यकर्म केलेलं आहे त्यांनी, आणि त्या पुण्यकर्माचं फळ तुम्हाला तर मिळालं. पण सगळ्या नगरामध्ये श्रावक संघ पदस्पर्शानं भूमी सुद्धा ही नगराची पुनीत झालेली आहे. आणि ह्या पेरणे फाट्याला जिथं जिथं भिक्खू संघ गेला त्या ठिकाणी ही भूमी पुनीत केली. हे कार्यक्रम आयोजित करणारे वासनिक सर व सर्व त्यांचे पदाधिकारी त्यांनी खूप मोठे महत्वाचं काम केलेलं आहे. भगवान बुद्धाच्या धम्माचा वारसा तुम्ही चालवलेला आहे. प्रथम धम्म दीक्षा भगवान बुद्धांनी आपला मुलगा राहुल व नंद भाऊ यांना दिलेली आहे. आणि धम्माचे दायक भगवान बुद्धांनी आपल्या मुलापासून सुरुवात केली. नंतर सम्राट अशोकाने स्वतः दीक्षा घेतली आणि सम्राट अशोकाने सुद्धा धम्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये केला. तरी भगवान बुद्धाचा भिक्खू संघातले एक भंते त्यांना म्हणले, राजा अशोकाला, तुम्ही धम्मदायक होऊ शकले नाहीत, झाला नाहीत, कसं काय? मी एवढ्या लेण्या कोरल्या, एवढं हे केलं, धम्माचा प्रचार प्रसार केला, मी धम्मदायक कसा नाहीये? मग भंतेजींनी सांगितलं त्यांना की तुम्ही जोपर्यंत तुमचे मुलं धम्माला दान करत नाही, धम्माचा प्रचार प्रसार करत नाही, तोपर्यंत तुम्ही धम्माचे दायक होऊ शकत नाही सांगितलं त्यांना. आणि मग राजा अशोकानं आपली मुलगी संघमित्रा व मुलगा महेंद्र यांना सुद्धा धम्माचे दायक केलं, श्रीलंकेला पाठवलं. तेव्हा धम्माचे दायक झाले. आपण या नगरात जेवढे आई वडील आहेत, तुम्ही सुद्धा आज खरे धम्माचे दायक झालेला आहात. ही सुद्धा फार मोठं काम झालेलं आहे तुमच्याकडून. आणि ही धम्माचा वारसा, भगवंताचा धम्माचा वारसा चालवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी अगोदर पूज्य भंते चंद्रमणीकडून दीक्षा घेतली आणि आपल्या सर्व भारतीयांना 5 लाख अनुयायांना बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिली. आणि बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेब आंबेडकरांनी चिवरदान घेतलं. 10 दिवस कश्यप या नावानं भंती झाले आणि त्यांनी सुद्धा धम्माचा प्रचार प्रसार. आज तुमच्या माझ्या खांद्यावर आलेली ही धुरा आहे, ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ती भैयासाहेब अंबानी आपल्याला इथपर्यंत आणलेली आहे. भैयासाहेब गेल्यानंतर महाउपासिका मर्यादा आंबेडकर यांनी ती धुरा सावरली. त्यांच्यानंतर आपल्या 3 मुलाच्या खांद्यावर महाउपासिका मर्यादा आंबेडकरांनी दिलेली आहे. बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, आणि काल पुण्यामध्ये त्यांची मुलगी, भैयासाहेबांची मुलगी रमाताई तेलतुंबडे, ह्या सुद्धा काल येऊन मोठा कार्यक्रम घेऊन गेल्या. नंतर सुजात भाऊ, अमन, साहिल हे सुद्धा धम्माला दान, असा वारसा आपली परंपरा चालू आहे. तुम्ही, आम्ही, आपण सुद्धा हेच करत आलो. आणि ही गोड असा कार्यक्रम या पेरणे फाट्याला या
कार्यकारिणीने घेतला, त्या कार्यकारिणीचं मी अभिनंदन करतो. पूज्य भंतींनी खूप सुंदर यांना शिकवलं. भंतीजी आल्यामुळे वेगळाच आनंद आणि उत्सव निर्माण झालेला आहे. आणि मी जास्त न बोलता माझ्या माता भगिनींनी 5 दिवस अन्नदान केलं, भोजनदान केलं. सर्व माता भगिनींना सुद्धा मी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. तालुके, जिल्हे, शाखा सर्वांचं मी जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो. मी इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आयुष्यमान. सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय फुले, सावित्रीमाई, रमामाई यांना तेव्हा वंदन. मी शाखेच्या भारतीय बौद्ध महासभेचा जरी पदाधिकारी असतो तरी मी एक पालक म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की भिक्खू संघ म्हणजे काय आणि संघाची निर्मिती कशी झाली. आणि आज जे आमचे मुलं नसून भंते सुबोधपोदी यांना आम्ही 5 दिवसासाठी दत्तक पुत्र दिलेले आहे. आमचे आई वडिलांचे संस्कार हे मायेचे असतात, प्रेमाचे असतात, दयेचे असतात. पण गुरुवर्य जे असतात ते त्यांना रस्ता दाखवायचं काम करतात. ते शिक्षक असतील किंवा ज्यांच्याकडनं त्यांनी आज दीक्षा घेतली त्यांच्याकडनं, ते गुरु हा कधी मुलांना रस्ता दाखवतो पण गुरु त्या जागेवरती असतो. जे विद्यार्थी शिक्षकांकडनं घडलेले असतात ते वेगवेगळ्या पदावरती, वेगवेगळ्या विचारांनी, वेगवेगळ्या मार्गावरती खूप आपलं नाव मोठं करतात. पण जे त्यांना नाव कमवण्यासाठी पात्र करतात ते भलते किंवा गुरुवर्य ते त्याच जागेवरती उभं राहून त्यांचं कार्य सतत करत असतात. आता या 5 दिवसाच्या दिनचर्या जर सांगायचं म्हटलं तर आमच्या संघाने सर्वांना सांगितलं की त्यांची जी सुरुवात होती दिवसभर गेल्यापासून 4-4:30 वाजता मी आणि साहेब त्यांना उठवायचे. 4:30 नंतर त्यांनी आंघोळ करून त्यांनी चारिकेला जाण्याच्या अगोदर शाखेचे आपले अवचार गुरुजी हे त्यांना मेडिटेशनला बसवायचे. मेडिटेशन झाल्यानंतर त्यांना चारिकेसाठी तयार करायचे. चारिका आपले 4 दिवसाचे 4 रूट ठरले होते. पहिला रूट होता आपला शाखेचे अध्यक्ष कोमदास पाटील सरांच्या घरापासून म्हणजे आपल्या मातेच्या मंदिरापासून इथून पेरणे फाट्यावरनं शाखेच्या अध्यक्षाच्या घरी गेले. त्याच्यानंतर मानवंदना देण्यासाठी विजयराज स्तंभाला गेले. विजयराज स्तंभावरनं आल्यानंतर त्यांचं नाश्त्याचा व्यवस्था होती. तर त्याच्यानंतर त्यांना आदरणीय पहिल्या दिवशी आपले शाखेचे की त्यांनी जे शिकवलं गुरुजी आपले चंद्रकांत दादा गुरुजी त्यांनी त्यांना बौद्ध तत्वज्ञान शिकवलं. त्याच्यानंतर त्यांच्यावरती जे आज आम्ही बघतोय पालक म्हणून जे ठरलेले संस्कार आहेत ते आज आचारात विचारात आलेले आहे. आणि त्यांनी जे 5 दिवस आमच्यासोबत म्हणजे इथं राहून कधी आई वडिलांचा विचार केला नाही. त्यांनी आई वडिलांना आठवण येते, लहान मुलं आहे आठवण येते, पण ते आमच्यापासून लांब राहिले आणि संघाचा अभ्यास केला. आणि हा जो संघाचा अभ्यास आहे त्यांच्या भविष्यासाठी जाणार आहे आणि त्यांचं आयुष्य उपयोग करणार आहे. आणि त्यांच्याकडनं आम्हाला शिकायचं आहे की पंचांग परिणाम काय असतो. जरी आम्हाला माहित असत पण आज त्यांनी पूर्णपणे ते ज्ञान घेतलंय. आणि पालक म्हणून आज आम्ही त्यांचे विद्यार्थी होणार आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही धर्माचं ज्ञान घेणार आहे. एवढंच बोलतो. सर्व पालकांच्या वतीने मी शाखेचे आभार व्यक्त करतो. भंतींना वंदन करतो. इथं सांगतो जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. सभे पुरंतु चित्त संकल्पा चन्नो आयु आरोग्य संपत्ति सब संपत्ति में वच ततो निब्बान संपत्ति इमिनाते. मना बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. धम्म तुम्हा सर्वांचं रक्षण. साधू आभार प्रदर्शन आणि वर उतरवण्याचा कार्यक्रम. भंतीच्या नंतर कोण बोलत नसतं आणि यांना प्रशिक्षण द्या. कान पुसले पाहिजे केंद्रातला माणूस. हे काय सुखी हो. बंद आता चालू गेलं ते शेवटच्या
कुणाला धम्मदान देत असेल तर घ्या. यानंतर आवाज गणित अंतिम भरपटवायचं. बुद्ध म्हणाले इतुके आनंद